ज्याचे अंगी लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाना. जगद्गुरु तुकोबरायला देवाला सांगतात, पांडुरंगा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय रे पांडुरंगा, आणि एवढा परमार्थ मी तुझ्यासाठी केला. काय तुकोबरायच्या अधिकाराचं वर्णन करायचं. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठावा एरहाने व्हावा. अरे जगद्गुरु तुकोबरायच्या पत्नीच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी जर जगाचा मालक येत असेल, हा ज्यांच्या बायकोचा अधिकार आहे, त्या तुकोबरायचं काय वर्णन करायचं. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. जगद्गुरु तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला आले. त्या वंशाचे पूर्वज विश्वंभर बाबा आहे. कोणी? विश्वंभर बाबा. जगद्गुरु तुकोबरायच्या वडिलाचं नाव आहे बोलोबा आणि आईचं नाव आहे कनकाई. प्रत्येक वेळेस पंढरपूरला बोलोबा जायचे आणि सांगायचे, ए कनकाई ऐकलंस का ग. आतून आवाज यायचा, जी. अगं काय ते पंढरपूरचं वातावरण, काय ते महाराज लोक, काय ते घोडे, काय ते रिंगण. आणि सगळं ऐकल्यानंतर कनकाईच्या डोळ्याला धारा लागायच्या. मालक प्रत्येक वेळेस पंढरपूरला जाता मला एकदा सुद्धा पंढरपूरला नेत नाही, एकदा मला घेऊन चला हो. बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीला माझा एक प्रश्न आहे, विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत जर पंढरपूरचे नित्य वारकरी तुकोबरायची परंपरा होती, मग कनकाई आई साहेबाला का नेत नव्हते पंढरपूरला. याचं कारण असं आहे, स्त्रियांसारखं धार्मिक, स्त्रियांसारखं भाविक या जगामध्ये कोणीच नाहीये. आज पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे आपल्या मंडपामध्ये. सेवेमध्ये सुद्धा, सर्व कार्यामध्ये, भागवताला सुद्धा याची संख्या जास्त आहे, स्वयंपाकाला सुद्धा यांचीच संख्या, कीर्तनाला सुद्धा यांची संख्या. पण शास्त्राने महिलांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला आहे. तुम्ही म्हणसाल महाराज कोणता दोष आहे. त्या कोणत्याही देवाला न्या, काही ना काही मागितल्याशिवाय राहत. बोलोबाने विचार केला, गेला जर पंढरपूरला घेऊन गेलो, आईनं जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही. कनकाई आई साहेब म्हणते, मालक काय कमी केलं हो तुमच्या पांडुरंगाने मला. 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळे. फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत. कनकाई आई साहेबांनी शपथ घेतली, मालक तुमची शपथ घेऊन सांगते, मी पांडुरंगाला काहीच मागत नाही, फक्त मरणाच्या अगोदर मला एकदा पंढरपूरला घेऊन चला. आता हो नाही करता कनकाई आई साहेबांना नेण्यासाठी तयार झाले. मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर बोलोबा आपल्या पत्नीला म्हणतात, ए कनकाई, ए अगं ऐकलंस का. जी, काही मागू नको पांडुरंगाला. रागच आला होता नवऱ्याला. जिथं मुक्काम तिथं म्हणायचं काही मागू नको. काय घरापासून टुमणं लावलो, काही मागू नको, काही मागू नको. काय कमी केलंय तुमच्या देवाने मला. 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही आहे मालक. फक्त माझ्या पोटी संतान नाही, एवढी गोष्ट तू देवाला मागू नको. चोखोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं, नामदेवरायच्या पायरीचं दर्शन घेतलं, आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर स्त्रियांची बारी वेगळी आणि पुरुषांची बारी वेगळी. कनकाई आई साहेब स्त्रियांच्या बारीमध्ये लागले आणि पांडुरंगाचं पहिल्यांदा दर्शन पाहिलं. किती गोड आहे माझा पांडुरंग परमात्मा. भागवतकार वर्णन करतात, बर हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवासम कनक कपिशं वैजयंती चमाला. राजसस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा. एवढा सुंदर आहे महाराज तो. आणि देवाचा एक स्वभाव आहे, पाहिली या वेद लावी बैसे जीवे दडोनी. महाराज सांगतात, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हो तेने वेधियले मन, तेने वेधियले मन, तेने वेधियले मन. बोला बोला, तेने वेधियले मन, 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 तेने वेधियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला
पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन भगवंताचं ते स्वरूप पाहिलं आणि कनकाई आई साहेबाच्या डोळ्याला धार लागल्या. पांडुरंगा किती अभागी आहे रे मी. बोलोबा माझ्या विश्वंभर बाबापासून तर माझ्या पतिदेवापर्यंत बोलोबापर्यंत तुझे नित्य वारकरी आहे आणि तुझं मला दर्शन सुद्धा झालं नाही. तोंड शांत होतं, डोळ्यातून अश्रू येत होते आणि मनातल्या मनात विचार आले. तोंड शांत आहे बरं, मनातल्या मनात विचार आले, देवा किती दिवस तुझी वारी करायची रे आम्ही. दोघं नवरा बायको थकून गेलो. काय म्हणले? मनातल्या मनात चालू आहे. दोघं नवरा बायको थकून गेलो, किती दिवस तुझी वारी करायची. देवा माझा वंश वाढावा म्हणून मुलगा नको देऊ, पण तुझी वारी खंडित होणे म्हणून एखादा पोरगा जन्माला घाल माझ्या पोटी. मला एक कळत नाही, देवाला जर मनात आलेलं कळतं तर तोंडाला मागायची काय गरज आहे महाराज. अशा पवित्र वंशामध्ये माझ्या तुकोबरायचा जन्म झाला आणि त्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये काही अभंग आहे. काही मागणे हे अमानुचित वडिलाचे रीत जाणत सो. ते जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याकडच्या दरबारामध्ये उभे आहे आणि पांडुरंग परमात्म्याला एक विनंती करतात. जगद्गुरु तुकोबरायचे बरेचसे काही अभंग आहे. हेची दान दे का देवा, ही चकारात्मक मागणी आहे. पण या अभंगामध्ये माझे तुकोबराय बोलत असताना थोडं धाडस करून बोलतात. अभंगाचं पहिलं चरण. मागणे तेजे का तुझा प्रति आहे मागणे तेजे का तुझा प्रति मागणे तुझा प्रति आहे मागणे तुझा प्रति आहे तेजे का तुझा प्रति आहे मागणे तेजे का तुझा प्रति मागणे तुझा प्रति आहे मागणे तुझा प्रति आहे देशील तरी पाहिजे देशील तरी पाहिजे पांडुरंगा 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 या संतासी निरवी येची मदा दे दियाला या संतासी निरवी येची मदा देशील तरी पाहे देशील तरी पाहे पांडुरंगा 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 या संतासी निरवे येथे मजा दे या संतासी निरवे येथे मजा दे तरी पाहे पांडुरंगा मागणे तेरे का तुझा प्रति आहे देशी तरी पाहे पांडुरंगा देशी तरी पाहे पांडुरंगा. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या तुकोबराय सांगतात, मागणे ते एक तुझ प्रती आहे. ए देवा एक मागणं आहे तुझ्या प्रती, देशील तरी पाहे पांडुरंगा. हे बघ विचार कर, काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबराने हक्कानं मागितलेलं आहे, हीच दान दे का, ही चकारात्मक मागणी आहे. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय देवाला असं जास्त फोर्स करत नाही. हे बघ आमंत्रण दोन प्रकारचं. ओ हो दादा आमच्या पोरीचं लग्न आहे, तुम्ही जर जात असेल त्या रस्त्याने भेट देऊन जा. काही म्हणतात ओ लग्नाला यावं लागतं बरं तुम्हाला, आणि काही लोक सांगतात हे बघा तुम्हाला आमच्या लग्नाला यावंच लागतं. ही चकारात्मक मागणी, बरोबर आहे का नाही. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय थोडं म्हणतात हे बघ देशील तर बघ, माझा काही जास्त आग्रह
जमलं तर काढा वेळ, नाही तर आमचं काही तसं म्हणणं नाही. बरोबर आहे का नाही? देशील तरी पाहे